निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का। आमदार निलेश लंके शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार। आमदार निलेश लंके हाती घेणार तुतारी। विजय शिवतारे बारामतीमधून लढण्यास इच्छुक। बारामतीमध्ये अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। विजय शिवतारे काढणार त्या पराभवाचा वचपा। राजकीय चर्चेला जोरदार उधाण। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण भाजपच्या वाटेवर। लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। मधुकर चव्हाणांचे भाजपच्या बसवराज पाटलांसोबत स्वागत समारंभाचे फोटो समोर। जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का। ॲडव्होकेट ललिता पाटलांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश। मातोश्रीवर 150 कार्यकर्त्यांसह केला पक्षप्रवेश। कॅबिनेटमध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कला मंजुरी। लंडन पार्कच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी रेसकोर्सवर नवा प्रकल्प। बहुचर्चित कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। उद्यापासून कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत। कोस्टल रोडमध्ये तुम्ही अडथळेच जास्त आणले। आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांच्या मागण्या मान्य केल्या नाही। मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला। आम्ही दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही। प्रकल्पाच्या परवानगीसाठी काहींनी फक्त दिल्लीला फेऱ्या मारल्या। देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला। निवडणूक रोखे प्रकरणी सुप्रीम कोर्टानं एसबीआयची याचिका फेटाळली। उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्या, कोर्टाचे आदेश। ईडी भाजपचा सहकारी पक्ष असल्यासारखं वागतोय। भाजप सत्तेत आल्यापासून 115 विरोधी नेत्यांची ईडी चौकशी। ईडी कारवाईवरून शरद पवारांचा हल्लाबोल। लोकसभा उमेदवारीच्या चर्चांना अभिनेता नाना पाटेकरांकडून पूर्णविराम। राजकारण हा माझा प्रांत नाही, कुठून निवडणूक लढू तुम्हीच सांगा, नानांचा पत्रकारांना सवाल। मुंबईच्या माझगाव डॉकमधून एकाला एटीएस कडून अटक। हनी ट्रॅपचा प्रकार असल्याची माहिती तर संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवल्याचा देखील तपास यंत्रणांना संशय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।